या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वनक्षेत्रात होणारी गर्दी आणि त्यातून होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी पन्हाळा वन विभागाने कडक पावले उचलली आहेत. पन्हाळा तालुक्यातील पावनगड, मसाई पठार आणि इतर सर्व वनक्षेत्रांमध्ये 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी वन विभागाने संपूर्ण परिसरात नाकाबंदी आणि रात्रीच्या गस्तीचे नियोजन केले असून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. पन्हाळा हा निसर्गसंपन्न तालुका असून या भागातील जंगलात बिबट्या, गवे यांसारख्या वन्यजीवांसह अनेक दुर्मिळ वनस्पती आढळतात. तर त्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांकडून पन्हाळ्याची निवड केली जात आहे. मात्र अशा वेळी जंगलात चूल मांडून जेवण बनवणे, मद्यपान करणे, मोठ्या आवाजात गोंधळ घालणे आणि शिकार करणे यासारख्या कृत्यांमुळे वनस्पतींचे नुकसान होत आहे. तसेच शेकोट्यांमुळे वनवा लागून जंगलाची हानी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या काळात नवक्षेत्राकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्तात तैनात राहणार आहे. पन्हाळा परिक्षेत्र वन अधिकारी अजित माळी यांनी या प्रतिबंधात्मक मोहिमेची आखणी केली आहे.